इचलकरंजी शहरात रस्त्याच्या दुतर्फा चहा, फळ विक्रेते, दुकानदारांनी अतिक्रमण केल्यानं वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसंच वाढत्या अतिक्रमणामुळं शहराचं विद्रुपीकरण झालंय. त्यामुळं शहरातील मुख्य मार्ग अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार महापालिकेनं केलाय. त्यानुसार आज सकाळपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली. राजवाडा चौक ते महात्मा गांधी पुतळा ते शिवतीर्थ ते छत्रपती शाहू पुतळा, ASC कॉलेज ते कोल्हापूर नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर असणारं अतिक्रमण या मोहिमेत काढण्यात आलं. काही ठिकाणी अतिक्रमण काढताना वादावादी झाली. नारायण टॉकीजजवळ अतिक्रमण काढत असताना काही अतिक्रमणधारकांनी विरोध केला. यावेळी वादावादीचा प्रकार घडला. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुणालाही न जुमानता अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरूच ठेवली. काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतलं. ही मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचं महापौर उदय धातुंडे यांनी सांगितलं.